आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव या माणसामध्ये राहतो. आपण कुणासाठी प्रार्थना का करतो? आपण त्याच्या भल्यासाठी किंवा त्याला आपण सुवार्ता का सांगतो? कारण जो देव त्याच्यामध्ये राहतो त्या देवाकडे त्यांनी यावं, त्या देवाविषयी ओळख करून घ्यावी, त्या देवाविषयी त्यांनी जाणून घ्यावं, त्याच्यावर त्यांनी प्रीती करावी, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा, म्हणून आपण त्याला हे सगळं सांगतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा विसर पडतो. आपण विशिष्ट अशा प्रकारचा व्यक्ती आणि म्हणून आपण त्याच्याकडे एक चष्मा लावून पाहिजे आणि तो मानवी चष्मा आपण काढून टाकला पाहिजे. तो मानवी चष्मा ज्यावेळेस आपण काढू ना त्यावेळेस देवाची उपस्थिती तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये जाणवायला चालू होईल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवायला चालू होईल. तुम्ही ज्या ठिकाणी पण जाल त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला दिसायला चालू होईल. परमेश्वराला आपण फक्त दृश्य स्वरूपात पाहण्याची इच्छा बाळगतो, पण एखादा कुरूप ज्याला कोणत्याही प्रकारचं सौंदर्य नाही त्या माणसामध्ये सुद्धा परमेश्वर तुम्हाला दिसू लागेल किंवा परमेश्वराची उपस्थिती तुम्हाला दिसू लागेल. त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करत असताना पाहू शकाल की परमेश्वर इथं